नमस्कार मित्रांनो. आज आपण सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी घेऊन आलो आहोत. 8व्या वेतन आयोगाने फळीचच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या प्रश्नावलीवर सूचना आणि अभिप्राय सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आधी ही अंतिम तारीख 16 मार्च 2026 होती, मात्र आता ती वाढवून 31 मार्च 2026 करण्यात आली आहे. यामुळे लाखो कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि संबंधित हितधारकांना आपली मते मांडण्यासाठी अतिरिक्त 15 दिवसांचा वेळ मिळाला आहे. ही मुदतवाढ कर्मचारी संघटना, विभाग आणि विविध संस्थांच्या विनंतीनुसार देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी प्रश्नावली सखोल असल्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळाची गरज असल्याचे आयोगाला कळवले होते. मित्रांनो, वेतन आयोग हा फक्त पगार वाढवण्याचा विषय नसून तो पुढील अनेक वर्षांसाठी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्यास आकार देणारा निर्णय असतो. वेतन संरचना, भत्ते, महागाई भत्ता, किमान वेतन, पदानुसार वेतनातील फरक, करिअर प्रगती तसेच निवृत्ती वेतन यांसारख्या महत्त्वाच्या बाबी या आयोगाच्या शिफारशींवर अवलंबून असतात. त्यामुळे आयोगाने थेट कर्मचारी आणि नागरिकांकडून सूचना मागवणे ही अतिशय मोठी आणि ऐतिहासिक बाब मानली जात आहे. याचा अर्थ सरकार धोरण तयार करताना लोकांचा सहभाग वाढवू इच्छित आहे. सूचना सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत आयोगाने अत्यंत स्पष्ट नियम ठरवले आहेत. सूचना फक्त मायगव्ह पोर्टलवरील innovateindia.mygov.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारेच स्वीकारल्या जाणार आहेत. ईमेल, पोस्ट, हार्ड कॉपी किंवा PDF स्वरूपात पाठवलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यामुळे ज्यांना सूचना द्यायच्या आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीनेच त्या सादर करणे आवश्यक आहे. अनेकांना ही माहिती नसल्यामुळे त्यांची सूचना नाकारलीही जाऊ शकते. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सूचना कोण देऊ शकतो? आयोगाने ही प्रक्रिया सर्वांसाठी खुली ठेवली आहे. सरकारचे कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, मंत्रालये, विभाग, कर्मचारी संघटना, तज्ज्ञ तसेच सामान्य नागरिक देखील या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. यामुळे वेतन धोरण तयार करताना विविध स्तरांवरील अनुभव आणि अपेक्षा विचारात घेतल्या जाऊ शकतात. विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यांचे उत्पन्न प्रामुख्याने पेन्शनवर अवलंबून असते. प्रश्नावलीतील विषय देखील अत्यंत व्यापक आहेत. वेतन संरचना, फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन, विविध भत्ते, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, कामाच्या स्वरूपानुसार वेतन, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन तसेच निवृत्ती वेतनाची गणना पद्धत अशा अनेक मुद्द्यांवर अभिप्राय मागवण्यात आला आहे. सध्या सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरवर सुरू आहे. 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन 18,000 रुपये आहे. मात्र कर्मचारी संघटनांची मागणी आहे की 8व्या आयोगात हा फॅक्टर मोठ्या प्रमाणात वाढवावा. जर तसे झाले तर किमान वेतन 40 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निवृत्ती वेतनधारकांसाठीही या आयोगाचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. किमान पेन्शन, महागाई भत्ता, कौटुंबिक पेन्शन, आरोग्य सुविधा आणि वृद्धापाळातील आर्थिक सुरक्षितता या सर्व बाबींवर आयोग सूचना मागवत आहे. अनेक संघटनांनी समान पेन्शन, जुनी पेन्शन योजना आणि वैद्यकीय खर्चासाठी अधिक मदत यांसारख्या मागण्या मांडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ त्यांच्यासाठी दिलासादायक ठरली आहे. मित्रांनो, या मुदतवाढीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचारी संघटनांना सखोल अभ्यास करून अधिकृत शिफारशी तयार करण्यासाठी वेळ मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊन सहभागी होता येणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आधी या प्रक्रियेबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे आता त्यांनाही संधी उपलब्ध झाली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून अंतिम शिफारशी तयार केल्या जातील. म्हणजेच तुमचे मत प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया भविष्यातील वेतन धोरण अधिक वास्तववादी आणि कर्मचारी हिताची होण्यास मदत करू शकते. कारण प्रत्यक्ष जमिनीवरील अडचणी, वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्य खर्च, घरभाडे आणि जीवनमानातील बदल यांचा विचार करूनच सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आयोगाला वस्तुस्थितीचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. सरकारच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. खरेदी शक्ती वाढते, बाजारातील मागणी वाढते आणि उद्योगांना चालना मिळते. त्यामुळे वेतन आयोगाच्या शिफारशींचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. आता 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत असल्यामुळे इच्छुकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर आपली सूचना सादर करावी. शेवटच्या दिवशी वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात. लक्षात ठेवा, वेतन आयोगाचे निर्णय अनेक वर्ष लागू राहतात.
त्यामुळे आज दिलेली सूचना तुमच्या भविष्यातील पगार, पेन्शन आणि आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम करू शकते. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अजूनही अनेकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.